गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंस न लेसा, भविया संमत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेन भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आमची सुरू आहे आणि या चर्चा अंतर्गत आश्रवाचे प्रत्यय किती आणि कोणते ही चर्चा आम्ही करतो आहे. आश्रवाला काय वाङ्मय कर्मयोग ही सामान्य व्याख्या तत्वार्थ सूत्रात आचार्य उमास्वामींनी दिलेली आहे की आत्म्याचा जो परिस्पंदन होत आहे या परिस्पंदनामुळे कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत होते. याला आश्रव म्हटलेलं आहे. आश्रव झाल्यानंतर योगामुळे जे कार्य घडलेलं आहे त्या योगाच्या कार्याला बळकटी देण्याचं स्थिर करण्याचं कार्य कषायांच्या द्वारे झालं आणि कषाय उत्पन्न झाले, रागद्वेषादी परिणाम झाले आणि हे जे कर्माण वर्गणा कर्मरूप परिणत झाली होती ती आत्म्याजवळ काही काळ वास्तव्याला आली. तिच्यामध्ये अनुभाग बंध स्थिती बंद पडला. तर अशा तऱ्हेने आश्रव रागद्वेषादी विभाव परिणामांना आश्रव म्हटल्या जातं. कारण याच्याचमुळे कर्म आमच्याजवळ राहतं आणि फळ देतं. म्हणून याला आश्रव म्हटलेलं आहे. आश्रवाचे प्रत्यय 4 आहे. तत्वार्थ सूत्रात 5 सांगितलेले आहे. आम्हाला 27 ची गिनती करायची आहे. 57 प्रकारे आश्रव आणि 57 प्रकारे आश्रव पाहत असताना आश्रवाचे 4 प्रत्यय या ठिकाणी सांगितलेले आहे. मिथ्यात्व 5 तऱ्हेचं, अविरती 12 प्रकारची, कषाय 25 प्रकारचे आणि योग 15 प्रकारचा. या 57 मार्गे हा जीव निरंतर कर्माची ग्रहण करतो आहे. अशा तऱ्हेने हे आश्रव म्हटल्या जातात. यापैकी मिथ्यात्व बघितलं होतं की मिथ्यात्व कर्माचा उदय असताना मिथ्यात्व रूप परिणाम होणं, विपरीत परिणाम होणं, अज्ञान रूप परिणाम होणं, संशय रूप परिणाम होणं हे मिथ्यात्व नावाचा प्रत्यय आहे. याचे 5 भेद पाहिलेले होते. नंतर अविरती 12 प्रकारची. म्हणजे नाही, विरती म्हणजे व्रत. कोणत्याही तऱ्हेचा व्रतामध्ये संकल्पित नसणं ही झाली अविरती. आणि आम्हाला जीवनामध्ये व्रतामध्ये संकल्पित होणं आवडत नाही. भलाई आम्ही अनेक गोष्टी करत नाही, पण व्रत म्हटलं, नियम म्हटलं की नियमामध्ये आम्हाला बंदिस्त नको वाटतं. परंतु आचार्य सांगतात जेव्हा तुम्ही नियमांमध्ये स्वतःला बंदिस्त कराल त्याच वेळेला तुमचं जीवन सुचारू रूपाने चालणार आहे. नदी जेव्हा तटामध्ये बंदिस्त होते तेव्हाच ती सागरापर्यंतचा प्रवास करू शकते. किंवा बांध घातल्यानंतर शेतीला पाणी पुरू शकतं. संयमित जीवन हे कधीही सुशोभित असतं आणि म्हणून काही काही छोट्या छोट्या नियमांची जीवनात आम्हाला सवय करायची. ही छोटी छोटी नियम कालांतराने आमच्या जीवनात फलीभूत होणार आहे. संयमाला धारण करणारी त्याच्यामध्ये शक्ती येऊ शकते. हे झालं अविरती म्हणजे व्रत, म्हणजे नाही. तर या अविरतीमुळे देखील आम्हाला कर्माचा आश्रव होतो आहे. एक उदाहरण पहा अविरतीसाठी. वनस्पती कैकाच्या आपण जाती लावतो. किती जाती लावतो वनस्पती कैकांच्या? 10 लाख जाती लावतो. या 10 लाख जातींची 10 लाख वनस्पतींची आम्हाला ओळख नाही. आम्ही त्याचा कधी उपयोग करत नाही. आमच्या उपयोगात येणाऱ्या वनस्पती
अत्यंत लिमिटेड आहे, की ज्या भाज्या म्हणून, फळं म्हणून आपण खातो किंवा औषधांमध्ये ज्याचा उपयोग करतो. अशा जर वनस्पतींची आम्ही नावं तयार केली तर आमच्या लिस्टवर तर 100 पण नाही भरत. म्हणजे आम्ही हार्डली 100 वनस्पती उपयोगात आणतो. परंतु आज आम्हाला आश्रव किती प्रकारच्या वनस्पतींचा असंयम पाळल्यामुळे होतो आहे याचा जर विचार केला तर आम्हाला सगळ्या आम्ही वनस्पती खात नाही, पाळल्या नाही, तरी देखील त्याच्या माध्यमातून होणारी अविरती आमच्या जीवनात आहे. कारण अविरतीमध्ये काय सांगितलं, स्थावर कायिक जीवांची आणि त्रसकायिक जीवांच्या हिंसेपासून विरत नसणं. मग आता स्थावर कायिक जीवांमध्ये ही जी वनस्पती काय जीव आहे, वनस्पती कायिक जीव आहे, यापासून आम्ही विरतच नाही, तर त्यांच्या माध्यमातून होणारी अविरती आम्हाला होणारच आहे. पृथ्वी कायिकाचे भेद, जलकायिकाचे भेद, 7 लाख जलकायिकाचे भेद, हे याच्याशी आमचा काहीही खूप आमचा संबंध नाही, पण आम्ही नियम घेत नाही आणि म्हणून त्याच्या माध्यमातून होणारी अविरती आमच्या जीवनात आहे. इंद्रियांचे विषय आम्ही झोपेत तर नक्कीच भोगत नाही, पण आम्ही झोपताना नियम घेत नाही आणि म्हणून त्या माध्यमातून होणारी अविरती पण आम्हाला रात्रभर सुरूच असते. म्हणून अविरतीचं पण आम्हाला स्वरूप समजायचं आहे. नंतर कषायाला आपण पाहत होतो. अविरती 2 तऱ्हेने सांगितलेले आहे. एक तर सांगितली इंद्रिय संयम आणि प्राणी संयम रूपाची. इंद्रिय संयमामध्ये घेतलं 5 इंद्रिय आणि मनाच्या विषयांवर ताबा नसणं ही अविरती, आणि 5 स्थावरकायिक आणि 1 त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग न घेणं ही दुसऱ्या प्रकारची अविरती. असे हे 12 प्रकार बघितले होते. आणि कुठे कुठे अनंतानुबंधी जनित अविरती, अप्रत्याख्यान जनित अविरती असाही भाव लावलेला आहे. आपल्याला थोडं बाजूला ठेवायचंय आणि आपण कषाय बघू. आता कषाय काय आहे, तर कषाय आहे आत्म्याला जो कृश करतो, आत्म्याचं जो कर्षण करतो तो कषाय. आणि कषायाचे अनंतानुबंधी, अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण आणि संज्वलन आणि नो कषाय असे 25 तऱ्हेचे भेद आहे. गुणस्थानाच्या परिपाटीनुसार या कषायांची मात्रा घटत जाणार आहे. पहिल्या 2 गुणस्थानापर्यंत अनंतानुबंधी कषाय आहे. पुढे अनंतानुबंधी कषाय नाहीत. त्यांनी होणारी अविरती त्यांनी होणारा आश्रव संपणार आहे. म्हणजे 2च गुणस्थानपर्यंत, पहिल्या 2 गुणस्थानापर्यंत अनंतानुबंधीनी होणारा आश्रव आहे. नंतर अप्रत्याख्यानावरणाचा आश्रव 4 पर्यंत होणार आहे. प्रत्याख्यानाचा आश्रव 5 पर्यंत होणार आहे. संज्वलनचा आश्रव 6व्या पासून 10व्या पर्यंत क्रमाक्रमाने राहणार आहे. 6व्या 7व्या मध्ये संज्वलन तीव्र मंद रूपाने आहे. नंतर पुढे चालून हळूहळू संज्वलन देखील कमी कमी होत 9व्या गुणस्थानामध्ये क्रोध, मान, माया आणि लोभाचा स्थूल अंश, आणि 10व्या मध्ये लोभ ही जाणार आहे. अशा तऱ्हेने ह्या कषायांचं आश्रवाची प्रत्यय लावायची. आणि शेवटी राहणार आहे तो योग, आत्मपरिस्पंदन. आत्म्याचं परिस्पंदन हे 13व्या गुणस्थानाच्या अंतीपर्यंत, अंतर्मुहूर्त काल शिल्लक राहीपर्यंत होणारच आहे. आणि योगाच्या माध्यमातून तिथे देखील कर्माचा आश्रव होणार आहे. पण केवळ योग आहे, कषाय नाही, म्हणून स्थितीबंध आणि अनुभाग बंध राहणार नाही. त्याला आचार्यांनी इर्यापथ आश्रव असं नाव दिलेलं आहे. म्हणजे 11 पासून 13व्या गुणस्थानामध्ये इर्यापथ आश्रव फक्त आहे. आता प्रश्न माझा हा असणार आहे की हा इर्यापथ आश्रव म्हणत असताना या ठिकाणी कोणतं कर्म येतं, कशाचा बंध होतो म्हणा, एक समयवरती म्हणा, पण कोणत्या कर्माचा बंध होतो.
अघाती कर्माचा वेदनी फक्त वेदनीयाचा, आणि तोही कोणता येत आहे वेदनीयाचा? साता वेदनीय येत आहे. साता वेदनीयाचा फक्त एक समय वरती आता तिथे बंध म्हणा किंवा इर्यापथ आश्रव सुरू आहे, आणि त्यामुळे कर्म आलं परत निघून गेलं, अशा तऱ्हेने तिथे प्रक्रिया राहणार आहे. आणि 14व्या गुणस्थानात आता आत्म्याचा परिस्पंद पण संपलेला आहे. म्हणजे योग शक्ती पण तिथे आता स्वभावरूप परिणत झाली. योगाचं जे कार्य होतं परिस्पंदन होणं, हे थांबून सर्व आत्मप्रदेश आता स्थिर झालेले आहे. 14व्या गुणस्थानात संपूर्ण आत्मप्रदेश स्थिर आहे. 13व्या गुणस्थानापर्यंत परिस्पंदन होतं, आत्मप्रदेश फिरत होते. 14व्या गुणस्थानात ते स्थिर झाले, आणि योगाच्या माध्यमातून होणारा आता आश्रव देखील राहिलेला नाही. म्हणजे कोणत्याही कर्माचा आश्रव 14व्या गुणस्थानात त्याला होणार नाही. अशा तऱ्हेने ही प्रक्रिया आश्रवाची आपण बघितली. हीच प्रक्रिया या ठिकाणी दिलेली आहे की मिथ्यात्व 5 तऱ्हेचं, अविरती, नंतर कषाय, आणि याच्यामध्ये तत्वार्थ सूत्रामध्ये आणखी एक भेद घेतलेला आहे, प्रमाद. थोडं प्रमादाबद्दलही बोलून घेऊ. प्रमाद कशाला म्हणायचं, कशाला म्हणता येईल प्रमाद? प्रमादाची सर्वार्थ सिद्धीमध्ये आचार्य पूज्यपाद स्वामींनी व्याख्या ठेवली, कुशलेषु कार्येषु अनादर प्रमाद. कुशल कार्यामध्ये जो अनादर भाव आहे, समर्पण भाव नाही, महती आम्हाला त्याची नाही येत, तो जो अनादर भाव आहे चांगल्या कार्याप्रती, चांगलं कार्य आम्ही करू शकत नाही, ठीक आहे, एखाद्या वेळेला क्षम्य, पण त्या कार्याला चांगलं म्हणायचं किंवा हे कार्य अत्यंत सुंदर आहे, हे माझ्याकडून संपन्न होत नाही, माझी असमर्थता आहे, मी त्या ठिकाणी पात्र नाही, पण त्याबद्दल मला अतोनात आदर आहे, तर प्रमाद नाही. आणि ज्या ठिकाणी चांगलं कार्य आहे माझ्याकडून होत नाही, मग मी त्या कार्यालाच दूषण द्यायला सुरुवात करते, त्या कार्यामध्येच काहीतरी उणीव आहे असं आम्ही त्या ठिकाणी अनादर व्यक्त करतो. हा आहे प्रमादाचा भाव. आणि हा प्रमाद कोणत्या गुणस्थानात आहे? 6व्या गुणस्थानापर्यंत प्रमाद आहे. 6व्या गुणस्थानाचं नाव आहे प्रमत्त विरत गुणस्थान. प्रमत्त याचा अर्थ प्रमाद सहित असणं, विरत आहे म्हणजे महाव्रती आहे. अशा तऱ्हेने महाव्रत असताना सुद्धा चांगल्या कार्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये का असेना अनुत्साह जीवनात असेल, तर तो त्यांच्या जीवनात प्रमाद आहे. म्हणजे भोजन कथेत ते थोडं रमत असतील, आचार्यांना सांगायचं आहे, त्यांना सांगत असताना भोजन कथेमध्ये जास्त वेळ ते रममाण होत असतील, तर तो त्यांच्या जीवनातला भोजन कथा नावाचा प्रमाद आहे. राजकारणामध्ये जर ते रस घेत असतील राजकथेमध्ये, तर तो त्यांच्या जीवनातला प्रमाद आहे. निद्रा झोप जास्त येत असेल, तो जीवनात प्रमाद आहे. तर अशा तऱ्हेने प्रमाद हा आहे चांगल्या कार्यामध्ये अनादर असणं. आणि हा प्रमाद आहे एकूण किती प्रकारचा? अगदी स्थूल रूपाने सांगितला तत्वार्थ सूत्रात तर 15 तऱ्हेचा सांगितला प्रमाद. कोणते आहे 15 प्रमादाचे भेद? मिथ्यात्व नाही, मिथ्यात्व नाही आहे प्रमादात. 4 कषाय, 4 कषाय, 5 4 4 5 विकथा इंद्रियांचे विषय, 5 इंद्रियांचे विषय, विकथा 4, आणि निद्रा आणि विकथा, स्नेह. निद्रा आणि स्नेह. अशा तऱ्हेने हे 15 भेद स्थूल रूपाने त्यांनी प्रमादाचे सांगितले. याला परस्पर गुणा केलं तर याचे उत्तर भेद होतात 80, है ना. 4 विकथेला 5 इंद्रियांनी गुणलं, 5 इंद्रियाला परत 4 कषायांनी गुणलं, आणि एक एकच आहे नंतरचा, तर 1 नी गुणलं तर एकच राहणार आहे. अशा तऱ्हेने गुणाकार करून त्याचे भेद होतात उत्तर भेद 80. आणि जर आम्ही जीवकांसारखं शास्त्र नेमिचंद्राचार्यांचं उघडलं तर आम्हाला त्या ठिकाणी प्रमादाचे
37,500 तऱ्हेचे भेद दिसतात. आता आम्हाला तेवढे नावही लक्षात राहणं शक्य नाही आहे, परंतु आचार्यांनी एवढे भेद का द्यावे हा प्रश्न मनात येतो. की 37,500 भेद प्रमादाचे सांगितले, म्हणजे आम्ही जीवनामध्ये कशा कशा प्रकारे कोणकोणत्या तऱ्हेच्या अधीन होऊन कशा कशा प्रकारे वर्तन करतो. समजा त्यांनी 4 विकथा तर या सामान्य सांगितल्या, त्याच्यामध्ये विकथेचे 25 भेद केले. 25 भेदामध्ये वाद्य संगीत ऐकणे म्हणजे अनेक तऱ्हेच्या विकथा सांगितल्या, की त्याच्यामध्ये तुम्ही तल्लीन होत असाल पंचेंद्रियाच्या कोणत्याही विषयामध्ये तर ती तुमच्यासाठी विकथा आहे. नंतर कषाय आम्ही इथे 4 लावले, तिथे कषाय लावले 16 आणि 9 कषाय, हे कषाय लावले. नंतर 5 इंद्रियांचे विषय, 5 इंद्रियांच्या विषयांमध्ये देखील स्पर्शनेंद्रियाचे विषय किती? 8. रसनेंद्रियाचे 5. 5. गंधाचे 2. चक्षुचे 5. 5. श्रोत्रेंद्रियाचे 7. असे 20 आणि 7 27 असे विषय लावले. अशा तऱ्हेने हा जीव, आणि याला प्रत्येकाला सांगितलं की हा जीव एकेका कषायांच्या अधीन होऊन कशा कशाप्रमाणे जीवनामध्ये प्रमाद करतो. आज आम्हाला प्रमाद लावायचा असेल तर आणखी एक प्रकार आम्ही लावू शकतो. फेसबुक, नंतर हे सगळे जे मीडिया आहेत सगळे, इंस्टाग्राम, अजून काय काय, व्हॉट्सअप, हे या सगळ्यांना आम्ही प्रमादामध्ये टाकू शकतो. कारण याच्यामुळे आमचं जीवन त्या ठिकाणी काय होत आहे, व्यसनाधीन, ऍडिक्ट आम्ही झालेलो आहे, प्रमादाच्या अधीन झालेलो आहे. हे सगळे प्रमाद आहे जीवनातले. आणि याला सामायिकाच्या चिंतनामध्ये आम्हाला घ्यायचे आहे की आम्ही कशा कशा प्रकारे कुठे कुठे आमच्या आत्मतत्वापासून स्खलित होतोय, चुकीचं वागतोय, वर्तन आमचं नादुरुस्त आहे. हे सगळं आम्हाला त्या तिथे वाचल्यानंतर आम्हाला स्ट्राईक होतं की आचार्यांना एवढं का विस्तृत सांगावं लागलं. तसे हे प्रमाद 37,500. आता आपण पुढचं पाहू. प्रश्न 24 ठाणा में कौन से प्रत्ययों का ग्रहण किया गया है. प्रश्न आहे 4 नंबरचा. 57 घेतलेत ना आपण 24 ठाण्यात. 57 घेतलेले आहे. हा, तर कोणते सोडले याच्यामध्ये? प्रमादाचे 15 सोडले. 24 ठाणा में मुख्य रूप से आश्रव के उत्तर कोणते उत्तर प्रत्ययों का ग्रहण किया है. अर्थात यहाँ पर आश्रव के 57 प्रत्ययों का आधार बनाकर कथन किया गया है. अविरति किसे कहते हैं? अविरतीचं तसे आपण व्याख्या पाहिलीच आहे. व्रतों का पालन न करना, विरती म्हणजे व्रत आणि व्रतांचं पालन न करणं. अच्छे कामों में आलस करना, कुशलेषु कार्येषु अनादरः. सामायिकाची वेळ झाली, गप्पा रंगात आल्या आहे, आम्हाला जाणीव नाही होत की सामायिकाला आपल्याला जायचं आहे. काय झालं? चांगल्या कार्याप्रती अनादर. म्हणून अच्छे कामों में आलस करना, निर्दय होना, सदा असंतुष्ट रहना और इंद्रियों की रुचि के अनुसार प्रवृत्ति करना. आणि इंद्रियांची तर डिमांड नेहमी सुरूच असते. त्या इंद्रियांची जी मागणी आहे ती पुरविण्याचा प्रयत्न करणं. इन सबको सज्जन पुरुष असंयम कहते हैं. अविरति असंयम का पर्यायवाची है. 5 पापों एवं पंचेंद्रिय विषय भोगों के विरक्त नहीं होना अविरति है. अविरति कितने प्रकार की है? तो अविरति पहिल्यांदा सांगितलं, अविरति 5 प्रकारची. हिंसा, अनृत, चौर्य, अब्रह्म आणि परिग्रह याच्यापासून अविरति. किंवा अविरति 12 प्रकार की है. 6 प्रकारचे इंद्रिय, पृथ्वीकायिक विराधना, जलकायिक विराधना, अग्निकायिक विराधना, वायुकायिक विराधना, वनस्पती कायिक विराधना, रसकायिक विराधना, हे 6 झाले. आणि स्पर्श इंद्रिय असंयम,
रसना इंद्रिय संयम, घ्राण इंद्रिय संयम, चक्षु इंद्रिय संयम, कर्णेंद्रिय संयम आणि मन विषयक असंयम. अथवा असंयम प्रत्यय के दो प्रकार है, इंद्रिय संयम आणि प्राणी संयम. इंद्रिय संयमामध्ये स्पर्श रस गंध वर्ण शब्द नो इंद्रिय जनित असंयम के भेद से 6 प्रकार का है. आता हे वरच लावले तेच प्रकार आहेत. आणि प्राणी संयमामध्ये 5 स्थावर कायिक आणि 1 त्रसकायिक. यह भी पृथ्वी अप तेज वायु वनस्पति और त्रसजीवों की विराधना से उत्पन्न असंयम के भेद से 6 प्रकार का कहा गया है. किस गुणस्थान में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं. आश्रवाचे प्रत्यय आम्ही याच क्रमाने सांगितले पाहिजे, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. कारण जाण्याचा क्रम हाच आहे. सगळ्यात पहिल्यांदा आश्रवाचा कोणता प्रत्यय जाईल तर मिथ्यात्व जाईल, नंतर कोणता जाईल तर अविरती, मग कषाय जातील आणि शेवटी योग जाणार. म्हणून हाच क्रम आम्हाला असला पाहिजे. म्हणून आश्रवाचे प्रत्यय कोणत्या गुणस्थानाच्या अपेक्षेने. पहिल्या गुणस्थानात आश्रवाचे सगळेच्या सगळे प्रत्यय आहे, मिथ्यात्व सहित सगळे प्रत्यय आहे. पहिल्या गुणस्थानात 4 प्रत्यय आहे, मिथ्यात्व, अविरती, कषाय आणि योग. नंतर सासाधन पासून असंयमापर्यंत म्हणजे 4थ्या गुणस्थानापर्यंत किती प्रत्यय आहे तर 3. फक्त मिथ्यात्व गेलं, अविरती, कषाय आणि योग. 5व्या गुणस्थानामध्ये 5व्या गुणस्थानात काय गेलं, तिथे 2.5चा आकडा दिलाय. 2.5चा आकडा दिला कशासाठी दिला. विरतीतली एक अविरती कमी झाली. कोणती. त्रस्त जीवांच्या हिंसेचा. हा, त्रसजीवाच्या हिंसेचा आता त्याग घेतलेला आहे 5व्या गुणस्थानात, म्हणून ती अविरती कमी झाली. पण 5 स्थावर कायिकाची हिंसा अजून टळली नाही, होते आहे. त्या ठिकाणी चेक लागेल पण होते आहे. आणि म्हणून ती 5 प्रकारची आहे. आणि इकडे 5 इंद्रियांचे विषय आणि मनाचा विषय यावर अजूनही नियमबद्ध तो झाला नाही. अशी 11 तऱ्हेची अविरती आहे आणि एकच विरती आहे. म्हणून या ठिकाणी 2.5चा आकडा घेतला. नंतर 6व्यापासून 10व्या गुणस्थानापर्यंत 2. आता 2 कषाय आणि योग. या ठिकाणी 6व्या गुणस्थानात लावताना आता कोणता कषाय आहे विद्यमान. संचलन आणि नो कषाय. संज्वलन आणि नो कषाय. 9व्या गुणस्थानात संज्वलनच आहे, पण हळूहळू जाणार आहे. क्रोध जाईल, मान जाईल, माया जाईल. 6 नो कषाय आधीच जाईल, 6 नो कषाय आधी जातील. आणि नंतर पुरुषवेद जाईल, नंतर क्रोध, मान, माया जाईल आणि लोभ राहीलच 9व्यापर्यंत. 10व्यामध्ये लोभ आहेच आणि 10व्यानंतर मात्र 10व्यानंतर म्हणजे 10 पर्यंत आहे आणि पुढे मात्र लोभही जाणार आहे. मग 11 पासून 13व्यापर्यंत कोणता योगच राहतो. आता इथे योग आहे, किती तऱ्हेचा योग आहे इथे. 1 तऱ्हेचा, 2 तऱ्हेचा की 3 तऱ्हेचा. मनोयोग आहे, वचन योग आहे की काय योग आहे. 11 ते 13व्यापर्यंत काय काय वाटतं. मनोयोग, वचन योग पण आहेत ना आणि काय योग पण आहे. मनोयोग आहे, वचन योग आहे. 11व्यात 3ही योग आहे. जोपर्यंत क्षायोपक्षमी ज्ञान आहे 11 आणि 12 मध्ये, तोपर्यंत हे 3ही योग आहे. मनाचे 4ही आहे, वचनाचे 4ही आहे आणि कायेचा 1 औदारिक काय योग आहे. लक्षात घ्या. आता परत थोडं डिटेल घेते आहे, अजून काही नाही. 11 आणि 12व्या गुणस्थान आहे. 11व्या गुणस्थानामध्ये आणि 12व्या गुणस्थानामध्ये 4 मनोयोग आहे. म्हणजे अजूनपर्यंत ज्ञान आहे क्षायोपक्षमी. त्यामुळे सत्य, असत्य, उभय आणि अनुभय 4ही प्रकारचा मनोयोग आहे. लक्षात घ्यायचं. खरं बोलण्याचा नियम आहे, सगळं काही आहे, कषाय गेलेले आहे, पण अजूनही
4 प्रकारचा मनोयोग सांगितलाय, म्हणजे सत्य असत्य पण, उभय अनुभय. वचन योग पण तिथे 4ही तऱ्हेचा आहे. सत्य वचन योग, असत्य, उभय आणि अनुभय. क्लिअर? कुठे? 11 आणि 12 मध्ये. आणि काय योगाचा एक औदारिक काय योग, एवढाच फक्त त्या ठिकाणी आहे. आणि याची एका समयात एकच योग, याची बदलत आहे. क्षयोपक्षमिक ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी अजूनही योगाचं स्थित्यंतर आहे, बदल आहे. आता 13व्या गुणस्थानात गेले, केवल ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याबरोबर 2 मनोयोग, दोन असत्य वचन आणि उभय, 2 गेले मनोयोग. सत्य मनोयोग आणि अनुभय मनोयोग राहिला. आणि वचन योगाचा परत सत्य आणि उभय. आणि काय योगाचा औदारिकच आहे, पण अंती समुद्घातामध्ये औदारिक मिश्र आणि कारमान काय योग असा होणार आहे. असं हे 13व्या गुणस्थानात आहे. 14व्या मध्ये तर आता कोणताही प्रत्यय राहिलेला नाही. आश्रव के प्रत्ययों के कितने स्थान होते हैं? इतके बारीक प्रश्न आहे की यावर आता विचार करणंच आवश्यक आहे. आश्रवाचे प्रत्यय किती स्थान आहे, म्हणजे 57 स्थानांपासून आश्रवाचे प्रत्यय आम्हाला लावायचे शेवटी 0 पर्यंत. एक तर आता लावला आपण 11 पासून 13व्या पर्यंत एकच प्रत्यय लावला. तर अशा तऱ्हेने या प्रत्ययांमध्ये आपल्याला प्रकार पाहायचे आहे, किती कशा आहेत ते. आता 57 प्रत्यय राहतील आश्रवाचे, असा कोणता जीव आहे? एकटा नाही पाहायचा, हे सामान्य कथन आहे. एका जीवाच्या अपेक्षेने लावलं तर औदारिक असेल तर त्याला वैक्रियक असणार नाही, 57 राहू शकत नाही त्याला. नाना जीवांच्या अपेक्षेने बघितलं तर हे कथन लागू शकतं. म्हणून नाना जीवांच्या अपेक्षेने जर बघितलं तर संज्ञी पंचेंद्रिय त्रसकायिक जीवांना 57 प्रत्यय त्या ठिकाणी आश्रवाचे आहे. गतीच्या अपेक्षेने लावलं तर परत फरक पडणार आहे. हे सगळं पाहून सामान्य 57चं एक स्थान लावलं. आता 56चं आम्हाला लावायचं आहे. 56चं स्थान लावताना आम्ही त्याच्यातलं कमी केलं आहारक मिश्र, फक्त एक. तो आहारक पुतळा पूर्ण झालेला आहे. आहारक पुतळा पूर्ण झाला असल्यामुळे मिश्रचा कमी केला आणि 56 स्थानं त्या ठिकाणी त्याची सांगितली. या पद्धतीने हे पाहायचं आहे. आता 55चं स्थान असेल तर 55 आश्रव कुठे सापडतील आम्हाला? आहारात द्विक नसणाऱ्यांना, आहारक द्विक म्हणजे नसणाऱ्यांना, आहारक द्विक नसणाऱ्यांनाही सापडू शकते. आणि या ठिकाणी दिलेला आहे मनुष्यगती आहे आणि तो पुरुषवेदी आहे. त्या जीवांना 55चं स्थान सापडू शकतं. हो म्हणजे त्याला आहारक द्विक आहे, हो, मग त्यांना वैक्रिक द्विक पण नाही त्यांना आहे. वैक्रियक आणि वैक्रियक द्विक राहणार नाही. हो ते वैक्रियक इथे पण 55 लावताना फक्त आहारक द्विकच कमी करावे लागतील. आहारक पण द्विक यांनी कमी तिथं करावे मनुष्य लागतील. गती, पुरुषवेद, आदिमे मनुष्यगती पुरुषवेद मध्ये घेतले. आदिमे म्हणजे ते त्यांनी सामान्य कथनामध्ये टाकून दिलं, सामान्य कथनात टाकलं. पण इथे आहारक द्विक कमी करावा लागतो. 52 प्रत्यय कुठे राहतील? देवगती आणि विभंग अवधी ज्ञानामध्ये. ज्यांना आहे त्यांना, म्हणजे मिथ्या दृष्टी आहे अजून तो. मिथ्या दृष्टी असताना मिथ्यात्वाचे प्रत्यय राहतील. मग त्याला कोणते कमी होईल? 57 मधले 5 कमी करायचे. देवगती असल्यामुळे मिथ्यात्वाचे मिथ्यात्व राहील. औदारिक आणि औदारिक मिश्र कमी करावं लागेल, है ना. नंतर आहारक द्विक कमी करावं लागेल. आहारक द्विक आणि औदारिक मिश्र 4 द्विक. 4 आणि नपुंसक वेद कमी करावं लागेल देवगतीतला पाहिला म्हणून. म्हणून हे मग प्रत्यय विभंगावधी म्हटलं तर अवधीत ते झालं. नारकींना पण असते ना. हा मग तिथे स्त्रीवेद आणि पुरुषवेद कमी होतो समजा.
हा, तिथे खाली घेतलं ना 51 मध्ये नरकगती, मग तिथे हा 2 वेद कमी झाले ना. हम्म इथे हम्म नपुंसक वेद काढला, आता इथे हम्म नपुंसक वेद ऍड करून स्त्री आणि पुरुष कमी करायचा हम्म नरकगतीचा पाहिला की. कारण हा हम्म प्रत्यय इथेच लागला फक्त, नरकगतीत 51 चा लागला. कारण हम्म काय झालं, त्या ठिकाणी आपण नपुंसक वेद कमी केला. 2 वेद कमी झाले. नाही, नपुंसक वेद अं, वाढवला आणि स्त्री नाही पुरुष कमी तरी केला. स्त्रीवेद आणि पुरुषवेद कमी झाला. त्याच्यानंतर आहारक हम्म. द्विक कमी झाले. हो ना, ते औदारिक आहारक मिश्र द्विक कमी आपण झाले. 52 मध्येच कमी केले ना. हे पहा, 52 मध्ये हा आपण काय कमी केलं होतं, आहारक द्विक आणि औदारिक द्विक आणि नपुंसक वेद हम्म 5 कमी करून हम्म 57 झाले ना. मग आता 51 हम्म पाहायचे, म्हणजे एकच कमी करायचं आहे आपल्याला. एक कमी करताना 2 कमी केले, पुरुषवेद आणि स्त्रीवेद, आणि नपुंसक वेद वाढवला. 52 मधनं 2 हा, कमी म्हणजे एक केले वेद असते तर कमी झाला 50. सरळ. हे पहा, 52 तर मधून एक 2 कमी केले वेद, 50 राहिले. 50 मध्ये 1 मिळवला, 51 झाले हा नरक गतीमध्ये, है ना. हम्म लागलं ना गणित. वरच्या 52 मधून पहिले 2 मायनस करायचे, पुरुषवेद आणि स्त्रीवेद. हो ना, ते आणि मग 50 बरोबर आहे. राहिले. नपुंसक वेद ऍड केले. हा, आणि त्यात एक नपुंसक वेद ऍड करायचा की झाले 51 तऱ्हेचे झाले. स्थान. 51 स्थानवाला, हम्म. 48 स्थानवाला कोण होईल, मतिश्रुत ज्ञानवाला, की ज्याचे आता 5 मिथ्यात्व गेलेले आहे आणि अविरती आहे, कषायामध्ये अनंतानुबंधी गेलेले आहे. एवढंच. 5 आणि 4 9, 4 अनंतानुबंधी गेले आणि नऊच मिथ्यात्व पाहिजे. गेलं. हम्म. बस 9 राहिले, म्हणजे 48 यांनी झालंय त्यांना. आता 45 वाला कसा लागेल, 1 मिनिट ताई. असं उद्नी. हा. हे आपण आधी जे 56 किंवा 55 ते लावले, त्याच्यात आहारक द्विकच्या अपेक्षेने दिले ना, मग त्याच्यात मिथ्यात्वाची कशी पण काय हे पहा, त्यांनी ऍड केली? हे ते वेगवेगळे सामान्य लागतात कथन प्रत्येक केलं ते ठिकाणी. सामान्य हो ना. जीवाच्या अपेक्षेने, म्हणूनच वरचं सांगितलं सामान्य अपेक्षेने कथन केलं. अच्छा. काही जीव मिथ्यात्ववालाही घेतला त्याच्यात 56 मध्ये, पण मग त्याच्यात आहारक द्विक येणार ना सरसकट घेतलं. त्यांचे. नाही ना, आहारक द्विक नाही आहे तिथे सामान्य हा. कथना. पण मनुष्यगतीतला जीव घेतला, हम्म मनुष्यगतीतला जीव जर घेतला तर मग तो आहारक द्विकवाला राहू शकतो. आणि आता असा हम्म तो पाहायचा आहे की ज्याला आहारक शरीराची प्राप्ती पूर्ण झालेली आहे, असा एक जीव घेतला आणि एक मिथ्यात्ववाला पण घेतला. असं घेतलं तरच 56चं लागते, नाही तर नाही लागत दुसऱ्या तऱ्हेने. हा. म्हणजे नाना जीवांच्या अपेक्षेने त्यांनी 56चं स्थान पाहिलं, 57चं स्थान पण नाना जीवांच्या अपेक्षेने पाहिलं, हम्म आणि 55चं स्थान पासून विशेष केला आता त्यांनी. अच्छा. मनुष्यगती आणि पुरुषवेदी इथे 55चं लावलं, पण इथेही लागत नाही 55. इथे आपल्याला मनुष्यगती, त्याचप्रमाणे आपल्याला हेही घ्यावं लागतं, नरक गती पण घ्यावी लागते आणि हे पण घ्यावं लागतं. फक्त पुरुषवेद नाही घेता येत मग तिथे. हम्म म्हणजे त्यांनी स्थानं पाहिले, त्या स्थानं पाहत असताना 57चं स्थान आहे बस, 56चं स्थान आहे, या पद्धतीने स्थानं पाहताना त्याच्यामध्ये जे जे जीव गर्भित झाले ते पाहिले अच्छा. तरच लागते, नाही तर हे नाही लागत नाही कोष्टक. मग विशिष्ट पाहिलं तर एका जीवाच्या अपेक्षेने लागत नाही. हम्म आता इथे मतिशुद्ध ज्ञान 48 पाहताना काय केलं त्यांनी, 4ही गतीमधले जीव घेतले मतिशुद्ध ज्ञानवाले, म्हणून त्या ठिकाणी 5 मिथ्यात्व आणि 4 अनंतानुबंधी काढू शकलो आपण. 45चं स्थान 1 लावून घेऊ. 45चं स्थान असंज्ञी पंचेंद्रियामध्ये लागलं, असंज्ञी जीवांमध्ये लावलं.
आता असंज्ञी जीवांमध्ये लावताना तर आपल्याला 5 मिथ्यात्व लावावेच लागतात, कारण असंज्ञी जीव तर सम्यक दृष्टी बनूच शकत नाही. त्यांना अविरती 11 राहतील, त्यांना कषाय 25ही राहील, है ना, असंज्ञी योग पण जीवाला. येतात. आणि कायेचे औदारिक, औदारिक मिश्र आणि कारमान हेच राहतील, बाकीचे राहणार नाही. एवढ्याची टोटल करावं लागेल. 25 25, आणि 26, 5 36, 30, 30 आणि 40 30, 41, 42, 43 आणि 44च लागतात असंज्ञी जीवांमध्ये. 12 अविरती घेतला का माहित नाही मग त्यांनी अविरतीमध्ये 12 अविरती 45 कशा होतील? लावायचे. मनाची अविरती होणारच नाही ना नाही ना, असंज्ञी जीवांना. 11च होतात ना, 11च अविरती होतात, हं. पण 45 ची 25 टोटल नाही कशा येत आहे, आहे मग. 11, 36 झाले. हो, आणि 9 योग. कारण 9 9 कोणते योग योग? 9 योग कोणते नाही, लागतील? बरोबर आहे, बरोबर आहे. 45 9 योग नाही लागत. औदारिक द्विक, कारमान आणि अनुभय वचन योग 1 असे 45 झाले. आली 45 ची. 5 मिथ्यात्व, 11 अविरती, 25 कषाय, औदारिक द्विक, कारमान आणि अनुभय वचन योग असे मिळून हे 45 असंज्ञी पंचेंद्रियाला हे आश्रवाचे प्रत्यय राहतील. कारण मनोयोग नाहीच आहे त्यांना, वचन योगामध्ये अनुभय वचनच आहे म्हणून. बाकीचे पुढे पाहू. बाकीचे सोपे आहे. मग आता ते बरंच थोडस नाना जीवांच्या अपेक्षेने कन्फ्युजन आहे आणि त्याच्याशिवाय तो लागत नाही. एकटा आपण मिश्र काढूच शकत नाही तसं पाहिलं तर कोणत्याच जीवाचं. मिश्र जर आपल्याला आहारक द्विक टाकायचं असेल तर आपल्याला वैक्रियक द्विक बाजूला काढावं लागतंय, कारण औदारिक वाल्यांनाच आहारक द्विक होणार आहे. म्हणून हे नाना जीवांच्या अपेक्षेने. आणि हे इकडे इंडिव्हिज्युअल लागेल. आता उद्याला पाहू पुढचा. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ भो. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवच्छायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.